नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कला आणि अद्वैत या दोघांनाही आता एकमेकांबद्दल माहिती नाही की ते एकमेकांबरोबर खोटं वागत आहेत. म्हणजे त्यांना लक्षातच येत नाही की आपण जे काय करत आहोत ना ते खोटं आहे आणि त्याबद्दल एकमेकांना ते काहीही सांगत नाही आहेत किंवा कळू देत नाही आहेत. अद्वैतला असं वाटतं की मी खरेशी कुठं खरं वागतोय, पण कला पण तेच तर करत आहे. अद्वैतला माहितीच नाही आहे की त्याचं जे कारस्थान आहे ते कलाला कळलेलं आहे. त्याने बाप्पाच्या समोर जी चिठ्ठी लिहिलेली होती त्या सर्व गोष्टी कलाला कळलेल्या आहेत, हे मात्र अद्वैतला माहिती नसतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता इकडे संगीता विचार करत असते. संगीता आपल्या पोरींचा फोटो हातात घेऊन बघत बसलेली असते. त्याचवेळी काजू तिथे येते आणि म्हणते की अगं आयडे, तुला कळलं का नक्की कलाताईचं काय रिझन होतं, ती का गेलेली सोडून, कळलं का तुला? तेव्हा संगी म्हणते की नाही गं, काहीच कळलेलं नाही. असं काय झालं म्हणून माझी कली घर सोडून गेली, नक्की काय झालं आहे मला कळतच नाही आहे. अगं पण तिच्या त्या वागण्यामुळं चांदेकरांच्या घरी पण किती त्रास झाला सगळ्यांना. तेव्हा इकडे काजू म्हणू लागते की अगं आई, काय बोलतेस तू हे, म्हणजे तू कलाताईबद्दल बोलतेस, मला ना विश्वासच बसत नाही आहे या गोष्टींवरती. तेव्हा संगीता सांगते अगं खोटं काय बोलू, जे खरं आहे तेच बोलत आहे ना. खरंच चांदेकरांना त्या गोष्टीचा खूप त्रास झालेला आहे. तेव्हा संगीता म्हणते की अगं पण आता मला कळलं पाहिजे, ते का व्हिडिओ कॉल का काय असतो ना, तो लावून दे ना मला, म्हणजे माझ्या लक्षात येईल नक्की काय झालेलं होतं आणि मला कळेल की कले नक्की का घर सोडून गेलेली. काजू म्हणते की थांब, लावते व्हिडिओ कॉल. इकडे अद्वैत कलाच्या पायाला मलम लावत असतो. कला म्हणत असते की आत्ताच मी स्प्रे मारला आहे, तू वरून नको ना क्रीम लावू, कारण वरून क्रीम लावली तर झोंबेल मला ते. अद्वैत म्हणत असतो नाही गं, तुला सांगायला बरं ना तुझ्या मैत्रिणींना, मी तुझ्या पायाला मलम पण लावून देतो म्हणून देतं, घे आता लावून. असं म्हणत अद्वैत जबरदस्ती कलाच्या पायाला मलम लावत असतो आणि नेमका व्हिडिओ कॉल येतो. कलाच्या मोबाईलचा बॅक कॅमेरा ऑन असतो आणि कला म्हणते की आईचा व्हिडिओ कॉल आहे. ती कॉल उचलते आणि बरोबर इकडे संगीताला दिसतं की अद्वैत कलाच्या पायाला मलम लावतोय. आणि संगीता म्हणू लागते की काय आहे हे सगळं, मी काय बघते, नक्की कशासाठी चाललं आहे हे सगळं, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे अद्वैत मात्र आता मुद्दाम नाटकं करू लागतो. त्याला असं दाखवूनच द्यायचं असतं की बघा, तुमच्या मुलीशी मी एवढा चांगला वागत आहे पण तिला माझं काहीही पडलेलं नाही, हे अद्वैतला दाखवून द्यायचं असतं. आणि अद्वैत त्याच पद्धतीने वागत असतो. अद्वैत म्हणत असतो की अगं तुला लागलं आहे ना, मग जरा आराम कर ना, हे काय चाललेलं असतं तुझं, प्रत्येक वेळेस तू असंच करते, ऐकत नाही आहेस. म्हणून कलाशी गोडगोड बोलत असतो आणि कलाच्या लक्षात मात्र ह्या गोष्टी येतातच. कला म्हणते की आता काय करू मी ह्याचं, म्हणजे याने तर मला ना चांगलंच अडकवलं आहे प्रत्येक वेळेस आणि हा आईच्या समोर आता नाटकं करणार आहे. अद्वैत पण म्हणतो की बरं झालं हिच्या आईचा फोन आला आहे ना, मग आता हिला दाखवूनच देतो, हे प्रत्येक वेळेस मला आबांकडून ओरडा करत असते ना, मी मगाशी फोन केला होता ना त्याचाच हा परिणाम आहे, आता खा आईचा ओरडा खा. अद्वैत मात्र खुश झालेला असतो. तिकडे संगीता म्हणत असते की कले जावई बापूंना तू काय करायला लावलं आहे, ते तुझे पाय का दाबतायत, अगं देव माणूस आहे तो आणि तू हे असं वागत असते त्याच्याशी, मला ना कळतच नाही आहे कले, तू ना माझीच मुलगी आहे ना, तू आधीचीच कला आहे ना एवढं सगळ्यांना समजून घेणारी, मग आता अशी का झालेली आहे, आता असं का वागत असतीस ग तू, असं म्हणत अद्वैतबद्दल इकडे संगीता बोलत असते. कलाला मात्र कळतच नसतं. कला म्हणते की आई मला आत्ता कळले, मुलीचं लग्न झालं ना तिला माहेर आणि सासर दोन्ही परक का होतं ते, इतक्या दिवस मला कळत नव्हतं पण आता कळलेलं आहे त्याचं काय कारण आहे ते. असं म्हणतात ना, मुलीचं लग्न झालं तिच्यासाठी माहेर आणि सासर परकं झालं, त्याचं कारण मला आत्ता कळलेलं आहे. संगीता म्हणते आता तुला काय म्हणायचं आहे नक्की. तेव्हा कला म्हणते मला काय म्हणायचं ते तुला चांगलंच माहिती आहे, कारण आता तू तुझ्या जावयाची बाजू घेते त्या चांदेकरशी. तेव्हा संगीता लगेचच तिला म्हणू लागते की तुला मी किती वेळा सांगितलं आहे, अद्वैतराव म्हण, सरकार म्हण, धनी म्हण, हे चांदेकर काय चाललेलं असते का तुझं प्रत्येक वेळेस. तेव्हा कला म्हणते की थांब आता तुझ्याच समोर विचारते, काय म्हणू तुला, धनी म्हणू का सरकार म्हणू, असं ती विचारू लागते. तेव्हा मात्र इकडे अद्वैत मात्र हसत असतो. त्याला खूप मजा येत असते, कारण आज कितीतरी दिवसानंतर त्याची इच्छा पूर्ण झालेली असते आणि संगीता कलाला ओरडत असते. आणि हे सगळं होत असतं ते फक्त आणि फक्त चांदेकरने म्हणजे अद्वैतने तिची कंप्लेंट केलेली असते म्हणून घडत असतं. पण कलाला हे मात्र माहिती नसतं की चांदेकरने आधी फोन करून आईला सांगितलेलं आहे की कला अशा पद्धतीने वागत आहे ते. पण आता जेव्हा कलाला ही गोष्ट कळणार तेव्हा मात्र कला अद्वैतची वाट लावणार,
हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अद्वैत मात्र कलाकडे पाहत असतो आणि कला आईशी बोलत असते. आईला म्हणत असते, हो बाई, तू म्हणते ना तुझा जावई देवमाणूस आहे, तर ठीक आहे, मी आपलं त्याचंच ऐकत जाते आणि तू म्हणशील ना तसं करते. वाटतंय ना तुला त्याच्याशी नीट बोलावं, नीट वागावं, ठीक आहे, तुला माझं काही पडलेलंच नाही आहे. आणि मग इकडे अद्वैत कलाच्या पायाच्या जवळच बसलेला असतो आणि तिच्या पायाला मलम लावत असतो. अद्वैतचं हे मात्र चालूच असतं. अद्वैतला मजा येत असते, कारण आज संगीता कलाला ओरडत असते आणि अद्वैतला खूप भारी वाटत असतं. अद्वैतला वाटत असतं की बघितलं का, अशी मजा आली पाहिजे असं अद्वैतला वाटत असतं. प्रत्येक वेळेस ही ना मला बोलत असते, माझ्या घरच्यांकडून मला ओरडा करत असते, आज खरं भारी वाटतंय असं अद्वैतला वाटू लागतं. इकडे संगीता मात्र कलाची चांगलीच कानउघडणी करत असते. तिला वाटत असतं की कला चुकीची आहे, कलाने असं नाही वागलं पाहिजे. म्हणजे अगदी सगळ्या बायकांना असंच वाटत असतं, सगळ्या मुलींच्या आयांना, की जावयाचे नीट वागलं पाहिजे. काही झालं तरी पती हा परमेश्वर, हा जो विचार असतो तोच विचार इथे संगीताचा आहे आणि संगीता समजून सांगत आहे. कलालाच म्हणत आहे की तू उद्धटपणे वागत आहे, तू समजून घे, आपण जरा झुकतं माप घ्यावं असं संगीताचं म्हणणं आहे. जावई एवढा चांगला आहे, पण संगीताला कुठं माहिती आहे की जावई कसा आहे ते, कारण जावई कसा आहे हे फक्त कलाला माहिती आहे. कला त्याचा अनुभव घेते ना, कलाला रोज त्रास होतो त्याच्या वागण्याचा. इकडे संगीताला तो खूपच चांगला वागलेला तेवढा दिसतो, तो कलाशी वाईट वागतो, कलाला चुकीचं वागणूक देतो, चुकीचं वर्तन करतो कलाबरोबर. ह्या गोष्टी कुठं संगीताला माहिती असतात, म्हणून कलाला राग येत असतो. पण आता कलाला कळलेलं असतं की काहीही झालं तरी माझी आईसुद्धा चांदेकरच्या बाजूनेच आहे, त्यामुळं आपल्याला काहीही बोललं तरी काही उपयोग होणार नाही. हिला कितीही मी समजून सांगितलं तरीही ही काही माझं ऐकणार नाही, ही फक्त त्याची आणि त्याचीच बाजू घेणार आहे. त्यामुळं काही झालं तरी आपण आपलं शांत राहायचं असं कलाने ठरवलेलं आहे. आणि कला तिथून उठत असते आणि पायाचा धक्का देते, तसाच चांदेकर खाली जाऊन पडतो. कलाला धक्का बसतो. कला म्हणते, आता हे काय झालं? आणि तो म्हणतो की काय करतेस तू? तेव्हा कला म्हणते, काही नाही करत, उठते ना इथून, सर बाजूला, असं म्हणत तिथून उठायला लागते. त्याचवेळी इकडे आबा रूममध्ये वाचत बसलेले असतात आणि आबांच्या समोर येऊन आता इकडे उभी राहते ती म्हणजे नैना. नैनाच्या हातामध्ये चहाचा कप असतो आणि नैना चहा घेऊन आलेली असते. आबांना तर खूप मोठा धक्का बसतो. आबा म्हणतात, काय आहे हे? तेव्हा नैना म्हणते की आबा, तुमच्यासाठी मी चहा आणलेला आहे. आबा म्हणतात, गप्पच बसतात सुरुवातीला, तिच्याकडे एकटक बघू लागतात. त्यांना कळतच नाही आहे की नक्की काय आहे हे, खरं आहे का? म्हणजे नैना असं काहीतरी करते, ह्या गोष्टींवर आबांचा विश्वासच बसत नसतो. मग नैनाने कप तिथे खाली ठेवलेला असतो. आबा बघतात हात लावून आणि म्हणतात, हां, हसायला लागतात. नैना म्हणते, आबा काय झालं, तुम्ही का हसताय? आबा म्हणतात, अगं तू चहा आणलाय ना, याच्यावर विश्वास नाही बसला, म्हणून मला ना थोडंसं वाटलं की मी स्वप्न वगैरे बघतो की काय. मागं मला असं स्वप्न पण पडलं होतं, नैनाचा कामं करायला लागलेली आहे घरातली, माझ्यासाठी चहा वगैरे घेऊन येते. नैना म्हणते की का हो आबा असं म्हणता, मी खरंच आणला आहे चहा तुमच्यासाठी, मी पण ठरवलं आता कामं करायची कलासारखी. आबांना पुन्हा हसू येतं, म्हणजे हिला कलापेक्षा ग्रेट बनायचं आहे म्हणून हिची ही नाटकं चाललेली आहे. ह्या गोष्टी आबांच्या लक्षात आलेल्या असतात आणि नैनाला असं वाटत असतं की काय करणार आहे आबांना यातलं, आपण यांना चांगलंच गंडवू शकतो असे नैनाचे विचार असतात. आणि आबा मात्र गंडणारे नसतात, आबा चांगलेच हुशार असतात आणि आबा इकडे दाखवून देतात की नैनाला किती काय आहे. नक्की आबा काय करू शकतात याची नैनाला जराशीही खात्रीही नाही आहे. म्हणजे तिला कळणार पण नाही आहे की आबा कोणत्या विचारांचे आहेत. बाहेरून हे सगळं रोहिणी बघत असते. रोहिणीनेच आता नैनाला सांगितलेलं आहे की आबांशी चांगलं चांगलं वागायचं आहे, त्यांच्याशी गोडगोड बोलायचं आहे. तेव्हा कला आता नैना आबांना म्हणते की मी रोज सगळी कामं करणार आहे, तुम्हाला तसं वाटतं ना मी काही करत नाही आहे, पण नाही, तसं काही नाही आहे, मी करणार आहे रोज कामं, घरातली सगळी कामं व्यवस्थित करणार आहे. तुम्हाला काय हवं आहे सांगा बरं, आज रात्रीच्या जेवणामध्ये पण काय हवं आहे ते सांगा, मी अगदी तुम्हाला जे हवं आहे ना ते बनवते. आबा म्हणतात, असं आहे का, मग गव्हाची खीर बनव. आणि ज्या क्षणी आबा सांगतात की गव्हाची खीर बनव, त्या क्षणी नैनाचं तोंड पाहण्यासारखं होतं, कारण आबांना कळलेलं असतं की नैनाला काही गव्हाची खीर बनवता येत नाही. आणि आबांना हे सगळे असे पारंपरिक पदार्थच खायला आवडत असतात आणि त्याच पद्धतीनं आबा जेवण बनवायला सांगत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नैना म्हणते की हो हो आणि तिथून धूम टाकते. आबांना कळेल आहे की हिला काही येतच नाही आहे, म्हणूनच ही अशा पद्धतीनं वागत आहे.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आबा चहा घेत असतात. नैनाने सांगितलेलं असतं की तुमच्यासाठी तुम्हाला आवडतो तसा आलं टाकून चहा केलेला आहे. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नैना बाहेर येते आणि तिथे रोहिणी उभीच असते. रोहिणी म्हणते काय झालं, काय म्हणाले डॅड? तेव्हा नैना सांगते की त्यांनी मला गव्हाची खीर बनवायला सांगितली आणि मला ती अजिबात बनवता येत नाही. मला कळतच नाही आहे की मी नक्की काय करायचं आहे ते. म्हणजे कशी बनवू मी गव्हाची खीर, मला कळतच नाही आहे. हे सगळं तिचं बोलणं चालू असतं. ती डोक्याला हात मारून घेते. तेव्हा इकडे रोहिणी तिला सांगते तुझ्या आईला विचार, काही कर, पण गव्हाची खीर बनवून आज तू इकडे डॅडला इम्प्रेस केलंच पाहिजे. एवढं लक्षात ठेव, काहीही झालं तरी गव्हाची खीर ही बनवलीच पाहिजे. हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे असं म्हटलं जातं की तू खीर बनव. इकडे कला आता काम करत बसलेली असते. डिझाईनचं तिचं चालू असतं, प्रिपरेशन करत असते. तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणत असतो की तुझी जी मैत्रीण आहे ना, खरे तिला सांग, तिला ना ती डिझर्व करते ना त्यापेक्षा जास्त काहीतरी मिळलेलं आहे. कारण तिला तेवढं मिळणं हे तेवढं अपेक्षित पण नाही आहे, तिची तेवढी लायकी पण नाही आहे. जेव्हा एखाद्या माणसाला त्याच्या लायकीपेक्षा जास्त मिळतं ना, तेव्हा तो माणूस उतावळ्यासारखा वागतो. कारण तिला तिचा मिळालेला नवरा हे सगळं जास्त आहे. त्यामुळं तिला त्या गोष्टीची किंमत नाही आहे. आणि तिला सांग की एकदा उठ आणि स्वतः आरशात बघ, म्हणजे कळेल की काय मिळालेलं आहे ते. कलाला धक्का बसतो. कलाला तर हे सगळं टोचून बोलले असं वाटत असतं. म्हणजे कलाला कळतच नाही आहे की म्हणजे तिची काय लायकी आहे, तिला लायकीपेक्षा जास्त मिळालं याचा अर्थ काय? म्हणजे हे चांदेकरचे विचार आहेत का? ह्या गोष्टीचा कलाला त्रास होऊ लागतो. कला म्हणत असते की हा चांदेकर नक्की काय बोलतोय काय, हा प्रश्न कलाला पडलेला असतो. कलाला ही गोष्ट सहनच होत नसते. कलाला पटतच नसतं की हा अद्वैत चांदेकर नक्की असं का वागत आहे. हे कलाला काही आवडत नसतं. मग कला तिथून खाली जाते, किचनमध्ये येते. आता किचनची कामं तिला करावीच लागत असतात. काही झालं तरी ते कामं कोण करणार आहेत, तिलाच करावी लागत असतात. मग कला तिथं आलेली असते आणि कला काम करायला सुरुवात करते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत तिच्या मागे मागे आलेला असतो. मग तिथे येतो. पहिल्यांदा तिथे असलेल्या जिन्यावरती हात मारतो, पण कला काही लक्ष देत नाही. मग तो डायनिंग टेबलकडे येतो, तिथे काहीतरी वाजवतो. कलाचं लक्षच नसतं. अद्वैत म्हणतो की मला माहिती आहे, हे मुद्दाम करते. कलालाही माहिती असतं की चांदेकर हा कशासाठी आलेला आहे. आणि त्याचबरोबर कला पण शांत राहत असते. तिला जे हवं तेच करत असते. तिला जसं वाटेल तसंच ती वागत असते. आणि अद्वैत मात्र विचार करत असतो की मला हिला कसं सांगायचं आहे. अद्वैतला कळत नसतं की हिला कसं सांगावं, म्हणजे हिला ह्या गोष्टी कळतील पण हिला जाणूनच घ्यायचं नसेल तर. हे विचार पण अद्वैतच्या मनात आलेले असतात. मग अद्वैत पुढं येतो, परत किचनमध्ये येतो, फ्रीजच्या तिथं वाजवतो. तेव्हा कला म्हणते काय आहे चांदेकर? तेव्हा तिला म्हणतो की जरा इकडे ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे. अद्वैत एवढा शांत बोलतोय याचा अर्थ कलाला कळलेलं असतं की ह्याला नक्कीच काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि ह्याच्या फायद्याची गोष्ट असल्याशिवाय हा माझ्याशी कधीच चांगलं बोलत नाही. ही गोष्ट मात्र कलाच्या चांगलीच लक्षात आलेली असते. कला म्हणते बोला. अद्वैत तिथे काम करत आहे, पण कला आता त्याचा ऐकून घेण्यासाठी पुढे येते आणि अद्वैतला म्हणते की बोल, काय झालं आहे नक्की? तेव्हा अद्वैत म्हणू लागतो की नाही, मला जरा बोलायचं होतं. तुझ्यासाठी मी गादी वगैरे घालून ठेवतो. तेव्हा कला म्हणते म्हणजे? अद्वैत म्हणतो नाही म्हणजे तू आज प्लीज, मी तुझ्यासाठी सगळं करतो, तुझा बिछाना तयार करतो, गादी अंतरतो, त्याच्यावर चादर टाकतो. पण मला ना एक विचारायचं आहे. तू ना काय कर माहिती आहे का, की तू ना आज खाली झोप. तेव्हा कला म्हणते आत्ता लक्षात आलं आहे माझ्या, तुला असं वाटलं का मी इथलं आवरून येईल आणि बेडवरती झोपेल म्हणून हे सगळं चाललं आहे ना तुझं? नाही, तुला नक्की करायचं आहे काय ते सांग ना मला. तेव्हा अद्वैतला इकडे कला म्हणत असते की तू जे म्हणतोयस ना ते मला पटतं आहे. म्हणजे तुला असं वाटतं आहे की मी आवरून येईल आणि वरती तुझ्या गादीवर झोपेल म्हणून तुझं चाललं आहे ना हे सगळं. तेव्हा अद्वैत म्हणतो तसं नाही गं, मला विचारायचं होतं. तुला माहिती आहे ना मला त्रास होतो खाली झोपल्यावर. कला म्हणते हे का चांदेकर, आता कळलं आहे मला तुला काय म्हणायचं आहे ते आणि तुझ्या डोक्यात नक्की काय आहे ते. असं कला अद्वैतला बोलत असते आणि म्हणते एवढंच ना? अद्वैत म्हणतो चालेल, मी लगेच गादी टाकून घेतो. कला म्हणते की अरे आत्ता स्वयंपाक होतोय, अजून जेवणं व्हायची आहेत आणि तू हे सगळं काय करतोयस? म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे, तू का करतोयस हे सगळं? असं कला बोलत असते. कलाचं असं म्हणणं असतं की अरे बघता येईल ना. तेव्हा अद्वैत म्हणतो चल फुट, तुला काय वाटलं मी तुझ्यासाठी गादी टाकून देईल? अजिबात नाही, मी नाही देणार तुझ्यासाठी गादी टाकून. कारण जे काय करायचं आहे ते तुलाच करायचं आहे. मी का तुझ्यासाठी बिछाना टाकू?
मी तर फक्त बोलत होतो. कला म्हणत असते की ह्याला काय वाटलं, हा माझ्यासाठी बिछाना टाकेल आणि मी ह्याचं ऐकून बिछाण्यावरती झोपेल. असं दोघांचंही चाललेलं असतं. दोघंही एकमेकांना टोमणे मारत असतात, मनातल्या मनात बोलत असतात. आणि त्याचबरोबर इकडे कला आणि अद्वैत आता दोघंजण आपापल्या कामासाठी निघून जातात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नैना तिच्या विचारात असते. ती हॉलमध्ये उभी असते. ती म्हणत असते की काय करू मी, कारण हा जर ऑर्डर द्यायला आला कुरिअरवाला तर खूप अवघड होणार आहे. मी तर बाहेरून खीर मागवलेली आहे आणि ह्या दोघी महाराणी इथं असताना मला ती माझी ऑर्डर घेणं किती अवघड जाणार आहे. मला काहीतरी करावं लागणार आहे. ती अर्जाने मारत असते, ऑर्डर कॅन्सल तर होणार नाही ना, असं तिच्या डोक्यात सुरू असतं. काही झालं तरी आबांना खीर ही मिळालीच पाहिजे, हे सगळं तिचं डोकं चालू असतं. तेव्हा कला तिथे येते आणि म्हणते, नैनाताई तुला काही हवं आहे का, म्हणजे तू मगापासून एरझाऱ्या मारतेस ना म्हणून विचारलं. तेव्हा नैना म्हणते की नाही, मला काही नको आहे. तेव्हा नैना म्हणते की आता मला काहीतरी आयडिया केली पाहिजे, या कलाला इथून घालवलं पाहिजे, त्यासाठी मला आयडिया करावीच लागणार आहे, असं नैनाच्या डोक्यात सुरू असतं. आणि नैना कलाला म्हणू लागते की अगं कला, मला एक विचारायचं होतं तुला. तेव्हा कला म्हणते, बोल काय झालं. तेव्हा नैना म्हणते की तुला आबांनी ना बोलवलं आहे, मगापासून ते बोलवत होते पण मी विसरून गेले गं तुला सांगायचं, त्यामुळं तू आबांना जाऊन भेटशील का. तेव्हा कला म्हणते की हां ठीक आहे. आणि मग कला आबांकडे जायला निघते. नैनाला तिला काही करून आता घरातून तिथून बाहेर घालवून द्यायचं असतं आणि त्यासाठी नैनाने हे सगळं केलेलं असतं. कलाला बिचारीला काहीच माहीत नसतं. कला मात्र विचारच करत असते की नक्की काय झालेलं आहे. कला आबांकडे येते. आबांना म्हणते, आबा तुम्ही मला बोलवलं. आबा म्हणतात, नाही मी नाही तुला बोलवलेलं. तेव्हा कला म्हणते, नाही मला असा मेसेज मिळाला ना, तुम्ही मला बोलवलं म्हणून आले. तेव्हा आबा म्हणतात, बरं मला सांग, आता आली आहेस ना, तुझं आणि अद्वैतचं सगळं नीट आहे ना, तू बोललीस ना त्याच्याशी. तेव्हा कला म्हणते की नाही आबा, अजून तसा मला वेळ नाही मिळाला, म्हणजे तशी संधी नाही मिळाली. पण तुम्हाला वाटतं तसं तुमचा नातू नाही आहे, तो खूप तिरसट आहे. त्याच्याशी ना साध्या गोष्टी बोलताना पण आपल्याला 100 वेळा विचार करावा लागतो. तो खूप तिरसट वृत्तीचा आहे. त्याला त्याचंच म्हणणं खरं वाटतं, त्याला त्याच्याच गोष्टी खऱ्या वाटत असतात. त्याच्याशी बोलणं थोडं अवघड जातं आहे. आबा तुम्हाला राग येईल, पण मी जे खरं आहे ते सांगत आहे. अद्वैत ना नेहमीसारखा नाही आहे, तो वेगळा आहे. आबा म्हणतात, काय बोलतेस तू हे. तेव्हा कला सांगते की हो आबा, जे खरं आहे ना तेच मी सांगत आहे. अद्वैत नेहमीसारखा नाही आहे, तो इतर लोकांसारखा नाही आहे. त्याला ना जराही दुसऱ्याला समजून घेऊ वाटत नाही. त्याला त्याच्याच गोष्टी खऱ्या करायच्या असतात, त्याला त्याच्याच म्हणण्याप्रमाणे वागायचं असतं. असं अद्वैत वागत असतो, असं कला आबांना सांगू लागते. तेव्हा आबा म्हणतात की हो बरोबर आहे, पण तू त्याच्याशी बोलून घे, त्यानंतर बघूया आपण पुढे काय होणार आहे. कला म्हणते की हो आबा. आणि त्यानंतर कला मग आता जायला निघते. तिने आबांना तर सांगितलेलं आहे, आबांचं असं म्हणणं आहे की तू अद्वैतशी बोलून घे, अद्वैत काय म्हणतोय ते बघ, आणि त्यानंतर पुढच्या गोष्टी आपल्याला ठरवायच्या आहेत. कला आता आबांनी सांगितलेलं आहे म्हणून अद्वैतशी बोलणार तर आहे, पण कलाला कळत नाही आहे की अद्वैतशी कसं बोलायचं, त्याच्याशी कसं डील करायचं. कारण अद्वैतची जी तिरसट वृत्ती आहे त्याच्यामुळं घरात पण सगळ्यांना त्रास होतो आणि कलालाही त्रास होतच असतो. त्यामुळं कला विचार करू लागलेली असते. अद्वैत इकडे रूममध्ये असतो आणि आता कला म्हणते की काही झालं तरी मला ह्या चांदेकरशी बोलावं लागणारच आहे आणि आता याच्याशी बोललंच पाहिजे. त्यानंतर कला रूममध्ये येते आणि कला रूममध्ये आल्यानंतर पुन्हा अद्वैत आणि कला यांचं काहीतरी सुरू होतं. अद्वैत तिला बोलत असतो कारण कला पुन्हा बेडवर झोपायला आलेली असते. अद्वैतला ही गोष्ट काही सहन होत नाही आणि अद्वैत कलाला म्हणत असतो की बंद कर तुझी ही नाटकं. तेव्हा कला म्हणते की तुला काय वाटलं, मला कळणार नाही आहे, तू चुकीचं वागतोय, तू स्वतःला समजत असतो, तू खोटारडा नाही आहे, तू नेहमी खरं बोलतो, मग हे काय आहे. असं म्हणत तो कागद तिने अद्वैतच्या हातावरती देते आणि अद्वैतला म्हणते बघ हे. अद्वैतला धक्का बसतो. अद्वैतच्या हातामध्ये तो कागद असतो ज्या कागदावरती कलाने अद्वैतने लिहिलेलं असतं की काही झालं तरी मला ह्या खरेसोबत हे खोटं वागण्याचं नाटक करून कंटाळा आलेला आहे. मला कळत नाही आहे की ही खरे अशी का आहे, मला ह्या खरेचा त्रास होतो आहे. हे सगळं अद्वैतनं लिहिलेलं असतं आणि कला तो कागद त्याच्यावरती दिले, त्याच्या हातावरती ठेवते आणि म्हणते की बोल आता. अद्वैत विचार करू लागतो, आपलं काहीतरी चुकलं आहे का. अद्वैतच्याही लक्षात आलेलं असतं की नाही, मी अशा पद्धतीनं वागायला नको होतं आणि ज्याचा त्रास खरेला होत आहे. आणि अद्वैत आता कला म्हणते की कोण खोटं कोण खरं हे कळलंच असेल, नक्की काय आहे ते. तुझ्या ह्या खोटारडे वागण्यामुळं बाकीच्यांना किती त्रास होतो ना याचाही विचार करत जा. आता अद्वैतला कलाने ही चिठ्ठी दिलेली आहे आणि त्यामुळं अद्वैत
तिच्याकडे पाहतच राहतो. आता अद्वैतला कळलेलं आहे की तो खोटं नाटक करत आहे, तो प्रेमाचं नाटक करत आहे. ही गोष्ट कलाच्या समोर आलेली आहे. त्यामुळं अद्वैतचं आणि कलाचं नातं हे कोणतं वळण घेणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.